पाणीपुरीचं नाव ऐकताच आपल्या तोंडाला पाणी सुटतं। फुटपाथ पासून ते हायफाय मॉल पर्यंत पाणीपुरी सहज विकली जाते। पण पाणीपुरीवाला किती रुपये कमावतो याचा अंदाज तुम्ही कधी लावलाय का? रस्त्यावरील फेरीवाले यांच्या कमाईचा अंदाज लाखोंमध्ये नसला तरी सध्या सोशल मीडियावर एका पाणीपुरी विक्रेत्याच्या कमाईची तुफान चर्चा सुरू आहे। एक पाणीपुरी विक्रेता वर्षाला 40 लाख रुपये कमावत असल्याचं समोर आलंय। या दुकानदाराला जीएसटीची नोटीस मिळाली आहे। हीच नोटीस सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे। ही नोटीस पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्यात। जीएसटी नियमानुसार 40 लाख एवढी वार्षिक उलाढाल असलेल्या व्यवसायांची नोंदणी करणं आणि कर आकारणी नियमांचं पालन करणं आवश्यक आहे। मात्र ही व्हायरल नोटीस 17 डिसेंबर 2024 ची आहे। विशेष म्हणजे 2023-24 या आर्थिक वर्षात मिळालेल्या मोठ्या रकमेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत। ही माहिती डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मवरून गोळा करण्यात आली आहे। 40 लाख वार्षिक उलाढालीची मर्यादा ओलांडल्यानंतरही जीएसटी नोंदणी न करता वस्तू किंवा सेवांचा पुरवठा करणं हा गुन्हा मानला जातो, असंही या नोटीसीत नमूद करण्यात आलंय। जीएसटीची नोटीस मिळाल्यानंतर सोशल मीडियावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत। मात्र या नोटीशीचं सत्य काही वेगळंच आहे। नक्की या व्हायरल नोटीसची जेव्हा चौकशी केली त्यानंतर वेगळंच प्रकरण समोर आलंय। ही नोटीस योग्य असल्याचं जीएसटीने स्पष्ट केलंय, मात्र त्या नोटीसवरील पत्ता बदललाय। त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण बनावट असल्याचं निष्पन्न झालंय। तथ्य तपासणीनंतर असं समजलं की ही नोटीस कन्याकुमारी इथल्या एका हॉटेल चालकाला देण्यात आली होती। मात्र कोणीतरी या नोटीसमध्ये नोटीस टू पाणीपुरी वेंडर असं लिहिलं होतं। त्याचप्रमाणे पत्ता देखील बदलण्यात आला होता। हे स्पष्टपणे या नोटीसमध्ये दिसतंय। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आणि बातम्यांच्या अपडेटसाठी माय महानगर लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा।